की आपण स्टॉक मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करायचे की मग म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण हे कन्फ्युजनच दूर करून टाकू की नेमकं स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे, नेमकी सुरुवात कुठून करायची। मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचे 2 थंब रूल सांगतो, या 2 थंब रूलच्याच अवतीभोवती आपण इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आपली प्लॅन करणार आहे। आता जेव्हा दोन्ही ठिकाणाहून आपण जे पैसे देतो ते स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट होणार आहेत, तर मग इतकं बघाल का की स्टॉक्स मध्ये करायचे की म्युच्युअल फंड मध्ये करायचे। या 2 फॅक्टरमुळे एवढा मोठा डिफरन्स क्रिएट होतो स्टॉक्स मध्ये आणि म्युच्युअल फंड्स मध्ये। कधी कधी काय होतं, जे फंड मॅनेजर असतात ना ते त्यांची नोकरी वाचवण्यासाठी सेफ गेम खेळू शकतात। तर हे होते स्टॉक्सचे आणि म्युच्युअल फंड्सचे फायदे आणि तोटे। म्हणजे आता जस्ट तुम्ही सुरुवात करताय स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे खूप जास्त नॉलेज नसणार स्टॉक मार्केटचा। जो इमोशनल स्ट्रेस असतो स्टॉक मॅनेज करताना किंवा ऑपरेट करताना, तो पण मॅनेज करण्याची प्रॅक्टिस आपल्याकडे नसते। डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट। दिस इज सुरेश तिटे साइनिंग ऑफ। मित्रांनो, आपल्यापैकी किती लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलेले? जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलेली असेल तर तुमचं मनापासून अभिनंदन। आणि ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला अजून स्टार्ट नाही केलेले त्यांना माझी आग्रहाची विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा, कारण येणारी काही दशकं भारतीय अर्थव्यवस्थेची आहेत आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून चांगली वेल्थ क्रिएट करू शकतो येणाऱ्या पुढच्या काही वर्षांमध्ये। स्टॉक मार्केट ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये। सो आपण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलं पाहिजे। ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे, जे सुरुवातीच्या फेज मध्ये आहेत इन्व्हेस्टमेंटच्या, त्यांच्या समोर एक सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असतो माहितीये का? तो असतो की आपण स्टॉक मध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करायचे की मग म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे। सुरुवातीच्या काळामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट कशामध्ये असली पाहिजे? म्युच्युअल फंड्स मध्ये असली पाहिजे किंवा स्टॉक मध्ये असली पाहिजे। जर आपण डायरेक्ट स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार केला तर त्या ठिकाणी रिस्क जास्त आहे। जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला तर मग त्या ठिकाणी आपण किती वेळ पेशन्स ठेवणार, किती वेळ आपण संयम राखणार, कारण त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली कमी रिटर्न्स मिळणार आहेत आपल्याला। स्टॉक्स मध्ये जर लॉस मध्ये गेलो तर मग आपण जे इन्व्हेस्ट केले त्या अमाउंट मधून पण काही पैसे लॉस होण्याची शक्यता आहे। आणि म्युच्युअल फंड्स मध्ये ग्रोथ खूप स्लो आहे आणि त्यामुळे हे कन्फ्युजन क्रिएट होतं की नेमकं स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा मग दोन्ही असेट्स मध्ये करायचे। आणि जर दोन्ही ठिकाणी करायचे असतील तर मग किती प्रमाणामध्ये केले पाहिजेत, कशा पद्धतीने केले पाहिजेत, त्यासाठी आपण कुठल्या गोष्टी नेमक्या समजून घेतल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी खूप सोप्या शब्दामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना समजेल या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण हे कन्फ्युजनच दूर करून टाकू की नेमकं स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायची, नेमकी सुरुवात कुठून करायची। हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आय एम शुअर की तुमचं हे कन्फ्युजन तोपर्यंत दूर झालेलं असेल। आणि हो, व्हिडिओच्या शेवटी माझी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय, माझं ओपिनियन काय, म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे की स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे, हे पण मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे। त्यामुळेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता मेन व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी समजावून सांगतो। आय होप तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलीच आहे, तर तुम्हाला इतकं बेसिक माहिती असेल की स्टॉक्स कसे ऑपरेट होतात आणि म्युच्युअल फंड कसे ऑपरेट होतात। तरी पण मी खूप थोडक्यात समजून सांगतो। बघा, आता जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कुठेही म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा स्टॉक्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली आहे ना, तर इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। इथे तुम्ही 50% लढाई जिंकलेली आहे। पण या ठिकाणी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चांगली गोष्ट आहे किंवा मग स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चांगली गोष्ट आहे, हे समजावून सांगण्याच्या आधी मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचे 2 थंब रूल सांगतो। या 2 थंब रूलच्याच अवतीभोवती आपण इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आपली प्लॅन करणार आहे। कोणते ते 2 थंब रूल आहेत? पहिला थंब रूल, हाय रिस्क हाय रिटर्न्स आणि लो रिस्क लो रिटर्न्स। आता ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर समजा तुम्हाला रिटर्न्स चांगले अपेक्षित आहेत किंवा जास्त रिटर्न्स अपेक्षित आहेत ना, तर तुम्हाला रिस्क पण जास्तच असणार आहे। आणि जर तुम्हाला लो रिस्क एक्सपेक्टेड असेल मग त्याचे रिटर्न्स पण कंपॅरेटिव्हली लोज भेटणार आहेत। हा इकॉनॉमिक्सचा किंवा स्टॉक मार्केटचा बेसिक फंडामेंटल रूल आहे। आणि दुसरा थंब रूल कोणता आहे? आपली जी काही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे ना, ती आपल्या गोल्स आणि नीड्स वरती बेस्ड असली पाहिजे। समजा तुम्हाला रिटायरमेंटच्या प्लॅनिंग साठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, स्वतःचं घर घेण्यासाठी म्हणून इन्व्हेस्ट करताय, तुम्ही एखाद्या वॅकेशन साठी इन्व्हेस्ट करताय, स्वतःची गाडी घेण्यासाठी इन्व्हेस्ट करताय किंवा मग तुमच्या पुढे जाऊन मुलांचे एज्युकेशन येईल त्यासाठी इन्व्हेस्ट करताय, कुठल्या गोलसाठी इन्व्हेस्ट करताय आणि किती टाइम पिरियड साठी तुम्हाला ते पैसे इन्व्हेस्ट करायचे, ह्याच्यावरनं तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवायला लागणार आहे। तर स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, हा डिसिजन घेण्याआधी आय होप तुम्हाला दोन्ही थंब रूल व्यवस्थित समजलेले आहेत। आता आपण पुढे जाऊयात। डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय, दोन्ही गोष्टी कशा ऑपरेट होतात हे आपण बघूयात। नंबर 1, डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे काय करायचं? कुठल्याही एका कंपनीचा शेअर विकत घेणं
म्हणजे ओनरशिप विकत घेणं, याला आपण त्या कंपनीच्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करणं असं म्हणतो. आता समजा एखाद्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन आहे 1000 रुपयांचं आणि त्यामध्ये तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला त्या कंपनीच्या 100 रुपयांच्या व्हॅल्यूचे इतका मालकी हक्क मिळणार. थोडक्यात तुम्ही त्या कंपनीच्या तेवढ्या शेअरचे ओनर आहात. त्यामुळे तुम्ही मॅनेजमेंट कडून त्यांच्या बिझनेस विषयीची माहिती मागवू शकता, पुढचे प्लॅन्स काय ते विचारू शकता, त्यांची जी काही अॅन्युअल मीटिंग असते ती अटेंड करू शकता आणि त्याच्यासोबत अजून काही फायदे येतात आणि तोटे सुद्धा येतील, ते आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहेत. आणि म्युच्युअल फंड नेमके कसे ऑपरेट करतात, तर म्युच्युअल फंड म्हणजे एक असा फंड ज्यामध्ये आपल्यासारख्या अनेक लोकांकडून पैसे कलेक्ट केले जातात. त्यानंतर एक फंड मॅनेजर असाइन केला जातो, ते सगळे फंड्स मॅनेज करण्यासाठी, इन्व्हेस्ट करण्यासाठी, जो त्या फील्डचा एक्सपर्ट असतो, वर्षानुवर्ष स्टॉक मार्केट बघत आलेला असतो, त्याचा स्टडी केलेला असतो. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्यापेक्षा त्याला जास्त चांगलं नॉलेज असणार स्टॉक मार्केट विषयीचं. तो फंड मॅनेजर आपल्या बिहाफ वरती फंड मॅनेज करण्याविषयीचे डिसिजन घेतो. कधी कुठल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचं, कधी कुठून विड्रॉ करायचे, हे सगळे डिसिजन तो घेतो. आपल्याला फक्त काय करायचं असतं, एकतर वन टाइम किंवा मग दर महिन्याला काही पैसे आपण त्या म्युच्युअल फंडला द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या बिहाफ वरती तो फंड मॅनेजर ते पैसे इन्व्हेस्ट करेल. या गोष्टीला आपण म्हणतो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं. आता म्युच्युअल फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करण्याचे काही फायदे आहेत आणि काही ऑब्व्हियसली तोटे पण आहेत. दोन्ही गोष्टी प्रत्येक ठिकाणीच असणार. ते फायदे आणि तोटे म्युच्युअल फंड साठी पण आणि स्टॉक साठी पण आपण याच व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये बघणारच आहोत. एवढं बेसिक तुम्हाला क्लिअर झालं आतापर्यंत की त्याच्या डेफिनेशन्स काय, डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय. एवढं तर तुम्हाला कळलं असेल की दोन्ही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना आपण मेजरली स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतोय, शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतोय. म्युच्युअल फंड्स मध्ये काही फंड्स ऑब्व्हियसली आहेत जे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात, डेब्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करतात, एफडीज मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात. असे काही फंड्स आहेत, पण मेजरली इक्विटी म्युच्युअल फंड जे असतात ना, स्टॉक मार्केट मध्येच मेजर इन्व्हेस्टमेंट करतात चांगला रिटर्न्स मिळवण्यासाठी. आता जेव्हा दोन्ही ठिकाणाहून आपण जे पैसे देतो ते स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट होणार आहेत, तर मग इतकं बघाल का की स्टॉक्स मध्ये करायचे की म्युच्युअल फंड मध्ये करायचे. त्यासाठी दोन महत्त्वाचे फॅक्टर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला फॅक्टर जो आहे तो आहे रिस्क फॅक्टर. जेव्हा तुम्ही डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करताना त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली हाय रिस्क असते. ऑब्व्हियसली रिटर्न्स पण तुम्हाला जास्तच मिळणार आहेत आणि ते जास्त किती असू शकतात, मग 20%, 30%, 40%, 50%. जर त्या शेअरची प्राइस तुमच्या इन्व्हेस्टमेंट पिरियड मध्ये डबल झाली तर मग तुमचे पैसे पण डबल होतील. आणि जर ती प्राइस ड्रॉप झाली, तुम्ही ज्या रेटला परचेस केली त्याच्यापेक्षा पण जर खाली आली, मग तुमचा त्या ठिकाणी मोठा लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे रिस्क फॅक्टर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेच म्युच्युअल फंड मध्ये रिस्क कंपॅरेटिव्हली कमी असते. त्याची कारणं बरीच आहेत. एकतर म्युच्युअल फंड काही एका कुठल्या पण स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत, मल्टिपल कंपनीच्या शेअर मध्ये म्युच्युअल फंडने इन्व्हेस्टमेंट केलेली असते, गोल्ड मध्ये असते किंवा अजून काही असेट क्लास मध्ये असते. त्यामुळे ती डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट असते. त्या ठिकाणी रिस्क थोडीशी कमी होते, पण रिटर्न्स पण स्टॉकच्या कंपॅरिझन मध्ये कमीच मिळतात. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर. त्याच्यामुळे स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये इतकी टफ फाईट होते. आणि दुसरा फॅक्टर आहे व्हॉलेटिलिटी, म्हणजेच मार्केट मधले चढ उतार. डायरेक्ट स्टॉक मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर त्या ठिकाणी मार्केट व्हॉलेटिलिटी ऑब्व्हियसली हाय. दिवसभरामध्ये 50-100 वेळेस पण तो शेअर खाली वर होत राहतो आणि त्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट पण होऊ शकतो, लॉस पण होऊ शकतो. दोन्ही पॉसिबिलिटीज या ठिकाणी हाय. प्रॉफिट होण्याची पण पॉसिबिलिटी हाय आणि लॉस होण्याची पॉसिबिलिटी पण हाय, कारण खूप कमी वेळेमध्ये स्टॉक्स मध्ये तितका चढ उतार होऊ शकतो. तीच गोष्ट म्युच्युअल फंड्स मध्ये मार्केट मधले चढ उतारांचा जास्त इम्पॅक्ट म्युच्युअल फंड वरती होत नाही, कारण त्या म्युच्युअल फंडने एका कुठल्याही स्पेसिफिक स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलेलं नसतं. समजा जर म्युच्युअल फंडला 10 स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि त्या 10 पैकी 2 स्टॉक जरी खाली आले, बाकी 8 स्टॉक जर मेंटेन असले किंवा ते प्रॉफिटेबल असले, तर मग तुम्हाला त्या ठिकाणी खूप जास्त लॉस होणार नाहीये. किंवा समजा त्याच्यातले 2 खूप वरती गेले आणि बाकीचे 8 मेंटेन असतील, तर मग तिथे तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट पण होणार नाहीये. तिथे तुमचं अकाउंट मेंटेन होतं, एक ऍव्हरेज रिटर्न मिळतात तुम्हाला. त्यामुळे मार्केट व्हॉलेटिलिटीचा किंवा जे चढ उतार मार्केट मध्ये येतात त्याचा इम्पॅक्ट स्टॉक्स वरती जास्त होतो आणि म्युच्युअल फंड्स वरती थोडासा कमी होतो. ओके, दोन फॅक्टर्स तुम्हाला कळले, रिस्क फॅक्टर एक आणि व्हॉलेटिलिटी फॅक्टर एक. या दोन फॅक्टर मुळे एवढा मोठा डिफरन्स क्रिएट होतो स्टॉक्स मध्ये आणि म्युच्युअल फंड्स मध्ये. यानंतर आपण बघूयात स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केल्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड्स मध्ये पण इन्व्हेस्ट केल्याचे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत, या गोष्टी आपण बघणार आहेत. याच्यानंतर तुम्हाला हा डिसिजन घेणं सोपं जाईल की नेमकं डायरेक्ट स्टॉक हा तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल ऑप्शन आहे किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करणं हा तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल ऑप्शन आहे. तर आधी आपण बघूयात स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केल्याचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे, स्टॉक्स मध्ये पोटेन्शियली तुम्हाला हाय रिटर्न्स मिळू शकतात. मागच्या काही दशकांमध्ये हिस्टॉरिकली स्टॉक्सने बाकीच्या सगळ्या असेट क्लास पेक्षा जास्त रिटर्न्स दिलेले आहेत, त्यामुळे तिथे रिटर्न्सची पॉसिबिलिटी जास्त आहे. तुम्ही जे पैसे गुंतवताय त्याच्यावरती जास्तीत जास्त चांगले रिटर्न स्टॉक्स मध्ये मिळू शकतात. दुसरा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा फायदा आहे की तुम्हाला रिअल टाइम ट्रेड करता येतं. म्हणजे ज्या वेळेस मार्केट चालू आहे त्याच वेळेस जर तुम्हाला असं वाटलं की एखादा शेअर खूप वर चाललाय, आपण पटकन परचेस केला पाहिजे, तर तुम्ही परचेस करू शकता. किंवा जर तुम्हाला वाटलं की त्या शेअरची प्राइस कमी होऊ शकते, आपल्याला तो सेल करून टाकायचा पटकन, तर तुम्ही सेल करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी रिअल टाइम होतात, म्हणजे जेव्हा मार्केट चालू आहे त्याच वेळेस तुम्ही हे सगळं करू शकता. तो कंट्रोल तुमच्याकडे असतो. स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा तिसरा फायदा हा आहे, तुम्हाला त्या कंपनीची ओनरशिप मिळते. जितके पैसे तुम्ही त्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेत तेवढ्या अमाऊंट मध्ये तुम्ही त्या कंपनीचे भागीदार असता. त्यामुळे जर तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही त्या कंपनीची अॅन्युअल मीटिंग अटेंड करू शकता, तुमचं ओपिनियन, तुमचं सजेशन देऊ शकता. त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला जर त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत बिझनेस विषयीच्या, ह्या
गोष्टी तुम्ही विचारू शकता. त्यामुळे ओनरशिप असते तुमच्याकडे जेव्हा तुम्ही स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करता. हे सगळे डायरेक्ट स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदे आहेत. आता जर एवढे सगळे फायदे आहेत तर मग काही तोटे पण असणार आहेत. स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे तोटे काय आहेत? सगळ्यात पहिला तोटा, जसं रिटर्न्स मिळण्याचं पोटेन्शियल हाय तसंच लॉस होण्याचं पोटेन्शियल पण हाय. जर रिटर्न्स हाय तर या ठिकाणी रिस्क पण हाय आहे. स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा दुसरा तोटा हा आहे की मार्केट व्होलॅटिलिटी पण हाय असते. म्हणजे मार्केटमधले चढ उतार पण हाय असतात. एका दिवसामध्ये 50-100 वेळेस तो स्टॉक वरती जातो किंवा खाली येतो. ते चढ उतार चालूच असतात मार्केटमध्ये. तिसरा तोटा स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज पाहिजे. जर प्रॉपर नॉलेज नसेल किंवा तुम्ही वेळ देऊ शकत नसेल स्टॉक मार्केटला तर मग त्या ठिकाणी तुम्ही जास्त लॉस करू शकता. तुम्हाला आधी फंडामेंटल रिसर्च करता आलं पाहिजे, टेक्निकल अनालिसिस करता आलं पाहिजे त्या स्टॉकचं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमत असतील, ते नॉलेज तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही त्या स्टॉक मधून जास्तीत जास्त पैसे कमवू शकाल किंवा रिटर्न्स मिळवू शकाल. ही पॉसिबिलिटी वाढते. अदरवाइज त्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला मोठं नुकसान पण होऊ शकतं. प्लस तुम्हाला डायरेक्ट स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी वेळ द्यायला लागतो. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो तोटा आहे ना स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तो म्हणजे इमोशनल स्ट्रेस. आता होतं काय, ज्या वेळेस मार्केट व्होलॅटाईल असतं किंवा रिअल टाइम तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यावेळेस एखाद्या वेळेला तो स्टॉक पटकन वरती जातो आणि मग तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करता आणि त्याच्यानंतर तो पटकन खाली येतो. किंवा मग त्या स्टॉकची प्राइस खाली आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता ती वाढणार आहे आणि तुम्ही त्या खालच्या प्राइस वरती इन्व्हेस्ट करता आणि ती अजून खाली येते. अशी जी सगळी मार्केट व्होलॅटिलिटी असते ना, त्यामुळे तुमच्यावरती इमोशनल स्ट्रेस बराचसा असतो. म्हणजे कधी कधी समजा जर तुम्ही 10,000 रुपयाचा प्रॉफिट जरी मिळवला, थोड्या वेळानंतर त्या स्टॉकची प्राइस अजून वरती गेली तर तुम्हाला असं वाटेल की 50,000 रुपये आपण प्रॉफिट मिळवू शकलो असतो, आपण पटकन काढलं. ही जी गोष्ट असते ना, म्हणजे जो इमोशनल स्ट्रेस असतो, तुमचा प्रॉफिट हो किंवा मग लॉस पण हो स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करताना, तरी तुम्हाला इमोशनली स्टेबल राहणं हे एक मोठं चॅलेंज असतं. ती पण गोष्ट तुम्हाला कन्सिडर करायला लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करताय तेव्हा. आता आपण बघितले स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली आपण पर्सनली इन्व्हेस्ट करण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते. यानंतर आपण बघूयात की म्युच्युअल फंड मध्ये आपण इन्व्हेस्ट करण्याचे फायदे कुठले असू शकतात आणि तोटे काय असू शकतात. सगळ्यात आधी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे काय आहेत? पहिला फायदा आहे तो म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. एक जो म्युच्युअल फंड असतो ना, तो आपल्यासारख्या बऱ्याचशा लोकांकडून फंड कलेक्ट करत असतो आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्ट करत असतो. आणि इन्व्हेस्टमेंट करताना पण कुठल्याही एका कंपनीच्या एका शेअर मध्ये ती इन्व्हेस्टमेंट होत नाही, तर बऱ्याचशा कंपन्यांच्या मग 10, 20 किंवा 25 कंपन्यांच्या शेअर मध्ये पण ती इन्व्हेस्टमेंट होते. प्लस वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये होते, म्हणजे स्टॉक्स मध्ये होते, गोल्ड मध्ये होते, डेट्स मध्ये होते, काही वेळेस एफडी मध्ये पण काही फंड्स इन्व्हेस्ट करतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये ते पैसे इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला मिळतो. मार्केट कितीही खालीवर होत असेल किंवा त्याच्यामध्ये कितीही चढ उतार जरी असतील तरी म्युच्युअल फंड खूप जास्त व्होलॅटाईल नसतो. म्हणजे म्युच्युअल फंडला त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट नाही होत, कारण ते वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये डायव्हर्सिफाईड झालेला फंड असतो. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशनचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला मिळतो. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा दुसरा फायदा आहे की तुमचा फंड जो आहे ना, तो एक एक्सपर्ट फंड मॅनेजर ऑपरेट करत असतो. तुम्ही स्वतः तिथले कुठे डिसिजन घेत नाहीयेत. त्यामुळे आपल्या लॅक ऑफ नॉलेज मुळे वगैरे जे लॉस होण्याचे पॉसिबिलिटीज असतात ना, त्या तिथे कंपॅरेटिव्हली कमी असतात, कारण तो मार्केटचा एक्सपर्ट असतो, तो बऱ्याच वर्षांपासून तेच काम करत असतो. सो फंड मॅनेजर आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ते ऑपरेट करू शकतो. हा दुसरा फायदा आहे की आपल्याला प्रोफेशनल हेल्प मिळते. तिसरा फायदा ऍक्सेसिबिलिटी आणि कन्व्हिनियन्सचा. बघा, स्टॉक मध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल आणि समजा तुम्हाला एखाद्या मोठ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचं, जसं MRFचा, तो आता कुठेतरी 1,30,000 1,50,000 रुपयांच्या रेंज मध्ये तो फंड आहे, तर आपण डायरेक्टली तितके पैसे इन्व्हेस्ट करू शकतो का? तर नाही करू शकत, कारण आपण सुरुवात करत असतो आणि बिगिनर असतो आपण, आपल्याकडे तितके पैसे नसतातच. तर अशा वेळेस आपल्यासारखे 10-15 लोक जर एकत्र आले तर त्या 10-15 लोकांकडनं तेवढी इन्व्हेस्टमेंट सहज शक्य होऊ शकते. हेच म्युच्युअल फंड मध्ये होतं, जे स्टॉक्स मध्ये आपल्यासाठी करणं पॉसिबल नसतं. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये अगदी 100 रुपयांपासून किंवा 500 रुपयांपासून पण दर महिन्याचे इन्व्हेस्ट करू शकता SIP करून, बरोबर. त्यामुळे ऍक्सेसिबल आहे म्युच्युअल फंड, प्लस कन्व्हिनियंट आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा नाहीये किंवा तुम्हाला खूप जास्त मेंटल हेडेक वगैरे पण घ्यायचं नाहीये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना, कारण ते काम तुमच्या बिहाफ वरती तुमचा फंड मॅनेजर करतोय. त्यामुळे ऍक्सेसिबिलिटी प्लस कन्व्हिनियंट हा पण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा फायदा आहे. आणि चौथा फायदा, तो इमोशनल स्ट्रेस म्युच्युअल फंड मध्ये खूप कमी आहे, कारण तुम्हाला काही ताण नाही घ्यायचा आहे, डायरेक्टली कुठलं डिसिजन तुम्हाला घ्यायचं नाहीये किंवा अजून ज्या काही ऍक्टिव्हिटीज त्या म्युच्युअल फंड ऑपरेट करण्यासाठी करायच्या त्या तुम्हाला करायच्या नाहीत, रिसर्च करायचं नाही, अनालिसिस करायचं नाही, ते सगळं तुमच्या बिहाफ वरती फंड मॅनेजर आणि त्याची टीम करणार असते. तुम्हाला तो इमोशनल स्ट्रेस घेण्याची पण गरज नाहीये. हे आहेत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे. आता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे तोटे काय आहेत? सगळ्यात पहिला तोटा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा, तो म्हणजे जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट रिडीम करतो किंवा काढून घेत असतो ना, त्यावेळेस तुम्हाला एक एक्सपेन्स रेशो पे करायला लागतो, प्लस एक्झिट लोड पे करायला लागतो. आता हे का? कारण तो फंड ऑपरेट करण्यासाठी, ती सगळी टीम मॅनेज करण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी एक्सपेन्स पण करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो एक्सपेन्स रेशो पे करायला लागतो. प्लस एक्झिट लोड म्हणजे तुमचा जो फंड मॅनेजर आहे ना, तो तुमच्या बिहाफ वरती सगळ्या गोष्टी करतोय, त्याचे पण काहीतरी पर्सेंटेज असणार, तुमच्या प्रॉफिट मधून तो पण काहीतरी घेईल, त्यामुळे एक्झिट लोड पे करायला लागतो. हा थोडासा तोटा असू शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी, एक्सपेन्स रेशो, एक्झिट लोड, हे 0.5%, 1% किंवा 1.5% ह्या रेंज मध्ये असतात. त्यामुळे ही एक फीस तुम्हाला थोडीशी पे करायला लागते. एक्झिट लोड ना कधी कधी जर समजा तुम्ही 1 वर्ष किंवा 1.5 वर्षाची काही मुदत असते ना त्या म्युच्युअल फंडची, त्या मुदत
पूर्व जर तुम्ही ते पैसे रिडीम केले तरच लागतो, अदरवाइज एक्झिट लॉस सगळ्या केसेस मध्ये लागत नाही. दुसरा जो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा तोटा आहे तो म्हणजे तुम्ही रिअल टाइम मध्ये ट्रेड नाही करू शकत, जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये करू शकत होतो. रिअल टाइम मध्ये समजा तुम्हाला असं वाटतं की ह्या स्टॉकची प्राइस आता जास्त जाणार आहे तर तुम्ही तो परचेस करू शकत होतात. एखादा स्टॉक सेल करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकत होतात. पण या ठिकाणी तुम्ही तसं करू शकत नाही म्युच्युअल फंड मध्ये, कारण म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला त्या फंडचे NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू असे पॉइंट्स मिळतात. तुम्ही तुमचे पैसे त्या फंड मॅनेजमेंट कंपनीला देत असता, डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करत आहात आणि त्याच्यानंतर पुढे ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत. त्यामुळे रिअल टाइम तुम्ही काहीच करू शकत नाही म्युच्युअल फंड मध्ये. हा एक त्याचा तोटा असू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा चौथा जो तोटा आहे, कधी कधी काय होतं, जे फंड मॅनेजर असतात ना ते त्यांची नोकरी वाचवण्यासाठी सेफ गेम खेळू शकतात. म्हणजे समजा एखाद्या वेळेला फंड मॅनेजरला असं वाटतं की एखाद्या स्मॉल कॅप फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले रिटर्न्स मिळू शकतात, पण तो ते करत नाही कारण त्याला नोकरी वाचवायची असते. त्याला हा धोका वाटत असतो की बाय चान्स जर ते रिटर्न्स नाही मिळाले आणि तो फंड लॉस मध्ये वगैरे गेला तर त्याला त्याची नोकरी गमवायला लागू शकते वगैरे. कधी कधी ती लोक काय करतात, सगळेच फंड मॅनेजर किंवा सगळेच फंड असं करतात असं नाही, पण ही गोष्ट होऊ शकते की फंड मॅनेजर थोडासा सेफ गेम खेळू शकतो आणि मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत किंवा इंडेक्स वाल्या ज्या कंपनीज आहेत ना त्यांच्यामध्येच ती लोक इन्व्हेस्ट करू शकतात, थोडेसे कमी रिटर्न्स मिळाले तरी पण. आणि ही गोष्ट अल्टिमेटली तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये थोडासा इम्पॅक्ट क्रिएट करू शकते. तर हे होते स्टॉक्सचे आणि म्युच्युअल फंड्सचे फायदे आणि तोटे. आपण दोन्ही गोष्टी बघितल्या की कुठल्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केल्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, म्युच्युअल फंडचे पण आणि स्टॉकचे पण. तर आता जेव्हा आपण स्टार्ट करतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं आता की कुठला ऑप्शन आपल्यासाठी बेस्ट सुटेबल असेल, स्टॉक्सचा की म्युच्युअल फंड्सचा? तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी माझं ओपिनियन शेअर करेन की आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. जर आपण बिगिनर आहे किंवा मार्केटमध्ये आत्ताच इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करतोय तर म्युच्युअल फंड मध्ये केलं पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये केलं पाहिजे. पण त्याच्या आधी पण अजून काही फॅक्टर्स आहेत जे आपण इन्व्हेस्टमेंट करताना कन्सिडर केले पाहिजेत. ते कुठले फॅक्टर आहेत ते आपण आधी बघूयात. पहिला फॅक्टर आपले फायनान्शियल गोल्स काय आहेत हे आपण वरती डिस्कस केलं. तुम्हाला रिटायरमेंट प्लॅन करण्यासाठी करायचंय, तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करायचंय, एखाद्या वॅकेशनसाठी इन्व्हेस्ट करायचं, स्वतःचं घर घेण्यासाठी इन्व्हेस्ट करायचं, किंवा जे काही तुमचं फायनान्शियल गोल आहे त्या गोलच्या बेसिसवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. दुसरी गोष्ट तुमचं रिस्क ॲपेटाईट, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता तुमच्या पैशांसोबत, ही पण गोष्ट कन्सिडर करायची दोन्ही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुम्हाला. तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे टाइम हॉरायझन, तुम्ही किती वेळेसाठी ते पैसे इन्व्हेस्ट करणार आहात. 2 वर्षाच्या नंतर लागणार आहेत, 10 वर्षाच्या नंतर लागणार आहेत की 20 वर्षाच्या नंतर लागणार आहेत, या गोष्टीवरती पण तुमची इन्व्हेस्टमेंट डिपेंड करते. आणि चौथा पॉईंट इमोशनल फ्लेक्झिबिलिटी, जे आपण वरती ऑलरेडी डिस्कस केलं. स्टॉक्स मध्ये इमोशनल अपडाऊन जास्त असू शकतात, म्युच्युअल फंड मध्ये इमोशनल अपडाऊन थोडेसे कमी किंवा जवळजवळ काहीच नसणार आहेत. त्यामुळे तुमची इमोशनल फ्लेक्झिबिलिटी काय त्यावरून पण हे डिसाइड होईल की तुम्ही स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण आता व्यवस्थितपणे समजून घेतल्या की नेमके कुठले फॅक्टर आपल्याला कन्सिडर करायचे कोणतीही दोघांपैकी इन्व्हेस्टमेंट करताना, दोघांचे पण फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते पण आपण बघितलं. आता ह्याच्यानंतर आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर हे माझं ओपिनियन आहे, सल्ला किंवा ऍडवाइस नाहीये किंवा मी कुठल्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट कडे बघतो हे मी तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगतोय. जर समजा तुम्ही बिगिनर आहात, म्हणजे आता जस्ट तुम्ही सुरुवात करताय स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे खूप जास्त नॉलेज नसणार स्टॉक मार्केटचं. एखाद्या फंडचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचंय, टेक्निकल अनालिसिस कसं करायचंय, या सगळ्या गोष्टींविषयीचं आपलं नॉलेज खूप जास्त डेव्हलप झालेलं नसणार आहे. तर माझं ओपिनियन असं आहे की आपण दोन्ही मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण म्युच्युअल फंड्स मध्ये थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि सुरुवातीच्या काळामध्ये स्टॉक्स मध्ये आपण कमी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि मग हळूहळू जसं आपला एक्सपिरियन्स वाढेल, आपलं नॉलेज वाढेल मार्केट विषयीचं, आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतील, तसं तसं आपण स्टॉक्स मध्ये थोडंसं जास्त इन्व्हेस्ट करायला लागू शकतो पुढे जाऊन. पण जर तुम्ही सुरुवात करताय तर म्युच्युअल फंड मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि स्टॉक्स मध्ये कंपॅरेटिव्हली थोडीशी कमी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याचा असं काही फिक्स रेशो नाही की तुम्ही 60% ह्याच्यामध्ये करा आणि 40% ह्याच्यामध्ये करा, असं काही नाहीये. तुमच्या कम्फर्टनुसार किंवा तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार तुम्ही ती गोष्ट करू शकता. जे पैसे समजा तुम्हाला थोडाफार लॉस झाला तरी पण त्याच्यामध्ये चालू शकतो, तितकेच पैसे आपण स्टॉक्स मध्ये टाकले पाहिजेत. मी असं का सांगतोय, कारण म्युच्युअल फंड कंपॅरेटिव्हली कमी रिस्की आहेत आणि व्हॉलॅटिलिटी पण कमी असते. ऑब्व्हियसली त्याचे रिटर्न्स पण कन्सिडरेबली कमीच असणार आहेत किंवा कंपॅरेटिव्हली कमीच असणार आहेत स्टॉक पेक्षा, पण सुरुवात करताना आपल्यासाठी थोडीशी सेफ गोष्ट आहे ती. आणि स्टॉक्स मध्ये काय होतं, स्टॉक्स मध्ये बघा आपण जर बिगिनर असू ना तर आपल्याकडे प्रॉपर नॉलेज डेव्हलप झालेलं नसतं. कुठले फॅक्टर्स आहेत सगळे जे एका स्टॉकची प्राइस वाढण्यावरती किंवा कमी होण्यावरती अफेक्ट करू शकतात, ह्या गोष्टींचं आपल्याकडे प्रॉपर नॉलेज नसतं. प्लस जो इमोशनल स्ट्रेस असतो स्टॉक मॅनेज करताना किंवा ऑपरेट करताना, तो पण मॅनेज करण्याची प्रॅक्टिस आपल्याकडे नसते. या गोष्टींमुळे काय होतं, आपल्या पैसे जास्त लॉस होण्याची पॉसिबिलिटी वाढते. म्हणून जर तुम्ही सुरुवात करत असाल तर म्युच्युअल फंड मध्ये थोडेसे जास्त करा, स्टॉक्स मध्ये करा, ते पैसे इन्व्हेस्ट करा ज्याच्यावरती तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता, ज्याच्यामध्ये थोडासा लॉस वगैरे झाला तर तुम्हाला सहन होऊ शकतं. आधी नॉलेज डेव्हलप करा, सगळ्या गोष्टी तिथे ऑपरेट कशा होतात, कुठल्या गोष्टी मार्केटला अफेक्ट करतात, काय सिच्युएशन आली तर आपण काय केलं पाहिजे, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागेल, तुमचे प्रेडिक्शन्स थोडेसे चांगले यायला लागतील. ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपण स्टॉक्स मध्ये थोडेसे एक्स्ट्रा पैसे इन्व्हेस्ट केले तर जास्त काही लॉस आपल्याला होणार नाही. हे माझं ओपिनियन आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडे नॉलेज आहे आणि तुम्हाला हाय रिटर्न्स पाहिजे
पाहिजे तर तुम्ही स्टॉक मध्ये ऑब्व्हियसली इन्व्हेस्ट करू शकता, पण कुठल्याही एकाच गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. म्युच्युअल फंड्स पण करायचे, स्टॉक्स मध्ये पण करायचे, हवंच तर गोल्ड मध्ये पण करायचे, काही बॉन्ड्स वगैरे मध्ये पण करायचं, जेणेकरून आपले पैसे डायव्हर्सिफाईड असेट्स मध्ये असतील. कुठलाही एक असेट क्लास जर त्यावेळेस चांगले रिटर्न्स देत नसेल तर आपल्याला डायरेक्ट त्याचा लॉस नाही झाला पाहिजे. जी जगातली सगळ्यात मोठी माणसं आहेत त्यांनी पण हीच गोष्ट सांगितलेली आहे, जसं वॉरन बफेटने पण सांगितलंय, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तर आय होप तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झालं असेल की नेमकं आपण म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे की स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा मग दोघांमध्ये करायचे. यापैकी कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलीत तरी ऑब्व्हियसली काही ना काहीतरी रिस्क आहेच, थोडीफार मार्केट व्होलॅटिलिटी आहेच. कुठलाही असेट क्लास गॅरंटीड रिटर्न्स देऊ शकत नाही अनलेस अँड अंटिल त्याची काहीतरी गव्हर्नमेंट गॅरंटी वगैरे नाही. जसं FD वगैरे आहेत, 5 लाख रुपयांपर्यंतची तुमची डिपॉझिट गॅरंटी RBI वगैरे देतं. हे असे जर असेट सोडले तर मार्केटमध्ये जे असेट्स आहेत, स्टॉक मार्केटमध्ये कुठलेही जे असेट्स आहेत ना त्याच्यावरती कुठली फिक्स गॅरंटी वगैरे नसते. त्याचा परफॉर्मन्स आणि त्याचं नॉलेज वगैरे घेऊन आपल्याला ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत. फक्त डायव्हर्सिफाईड असेट्स मध्ये इन्व्हेस्ट करा, प्रॉपर नॉलेज घेऊन इन्व्हेस्ट करा. आय होप आपल्या सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर झाली असेल की म्युच्युअल फंड्स की स्टॉक, म्युच्युअल फंड्स की स्टॉक याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युज होण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करणं ही जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. खाली कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करून सांगा आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल नॉलेजसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.